जर तुमचंही लग्न झालेलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. लग्न झाल्यानंतर आजपर्यंत एकदा तरी हे वाक्य तुम्ही नक्कीच ऐकलं असेल की लग्न झाल्यापासून हा की नाही अगदी बायकोचा बैल झाला. तर हे वाक्य जेव्हा एखादा पुरुष ऐकतो तेव्हा त्याचा इगो हर्ट होतो आणि गोष्टी बदलायला लागतात. तर मला त्यांना सगळ्या पुरुषांना ज्यांनी हे वाक्य ऐकलेलं आहे की अरे तू तर नुसता बायकोचा बैल झालास, त्यांना हे सांगायचं आहे की बैल हा काबाड कष्ट करत असतो, कारण की त्याचा मालक, त्याचा शेतकरी, त्याचा धनी हा कायम खुश राहायला पाहिजे. म्हणून बैल हा खूप मेहनत घेत असतो, खूप कष्ट करत असतो. आणि पुरुषाचं आयुष्यही काही वेगळं नाही आहे. तुम्ही सुद्धा कष्ट करता, मेहनत करतात, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून, स्वतःला बाजूला ठेवून, स्वतःच्या प्रायोरिटीज बाजूला ठेवून इतकी मेहनत करतात. कोणासाठी? तुमच्या बायकोसाठी, तुमच्या घरासाठी, तुमच्या मुलांसाठी. मग जसा बैल काबाड कष्ट करतो त्याच्या मालकाला खुश ठेवण्यासाठी, त्याचप्रमाणे तुम्हीही कष्ट करताय तुमच्या परिवाराला खुश ठेवण्यासाठी. तर यात राग येण्यासारखं काय आहे? उलट ही अभिमानाची गोष्ट आहे की तुम्ही कष्ट करता आहात बैलासारखे आणि तुम्ही तुमच्या घरच्यांना, तुमच्या बायकोला खुश ठेवता आहात. सो इथून पुढे जर तुम्हाला कोणी असं म्हणलं की बायकोचा बैल आहे तर आनंदाने ते स्वीकारा आणि आपलं घर, आपली फॅमिली, आपलं कुटुंब अधिक आनंदी बनवा. कारण की तुम्ही बैलासारखे काबाड कष्ट करून आपल्या फॅमिलीला एकजूट ठेवता आहात, आपल्या फॅमिलीला आनंदी ठेवता आहात. सो वाईट वाटून घेऊ नका. लोकांचा दृष्टिकोन खराब असला तरी पण आपली वागणूक चुकीची नाहीये हे लक्षात घेऊन आनंदी राहायचं. बघा पटतंय का? श्री स्वामी समर्थ.